द सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू पर्सन, व्यक्तीद्वारे, मग तारण निष्पाप रक्ताद्वारे, मग तारण कृपेद्वारे, आणि आज आहे विल डिस्प्ले, आणि आज आहे सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू फेथ. बोला फेथ, विश्वास. म्हणा माझ्यामध्ये मोहरीच्या दाण्यासारखा, किंबहुना त्यापेक्षा अधिक डोंगरासारखा विश्वास आहे. जर डोंगरासारखा विश्वास असला तर डोंगर कसे दिसतील? मोहरीच्या दाण्यासारखे. उलट करा ना त्याला. आमेन. प्रभू काय म्हणतोय की डोंगरासाठी डोंगरासारखा विश्वास नकोय, मोहरीचा दाना इज इनफ. आमेन. आता जी साक्ष आपण ऐकल्या, आंटींचं वायलेट हरवलं, शशीदादा आजारी होता, आणि कोणी कोणी साक्ष दिली? ताईंनी साक्ष दिली की लेकरू पडलं. हे तुम्ही साक्ष का दिल्या बरं? तुम्ही काय म्हणून साक्ष द्यायला आलात? की एवढ्या मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो, आम्हाला वाचवलं गेलं, आमच्या लेकरं वाचली गेली. लेट अस टेस्टिफाय गॉड. आमेन. आमेन. आणि म्हणून जेव्हा तारणाची वेळ येते ना चर्च, तेव्हा सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू फेथ. तारण हे विश्वासानं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. मी मागे पण तुम्हाला सांगितलं मागच्या संडेला की आम्ही आमच्या कमाईनं, आमच्या ताकदीनं, आमच्या बलानं आम्ही तारणाची प्राप्ती केलेली नाहीये. इट इज ऑल अबाउट हिम अँड हिम अलोन. हे सर्व त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळेच आहे. परंतु आपण आज तारले गेलो आहोत कुठेतरी. मला सांगा, आता माझं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. माझ्याकडे एक सेवक आले, इनफॅक्ट जेव्हा मला कळालं की येशूच्या प्रीतीला प्रमाण नाही, अनकंडिशनल लव आहे, अनमेजरेबल आहे, ग्रेट अगापे लव त्याने माझ्यावरती केले, प्रेम माझ्यावरती केलेलं आहे. आणि मग चर्च झालं काय माहितीये का? मी बहिणीने सांगितलेल्या सुवार्तेवरती काय ठेवलं असेल? बोला ना. आणि मग माझ्यासाठी ते तारणाची कारण ठरलं. तुमच्याविषयी पण तेच असावं. कोणीतरी आमच्यापर्यंत ती वार्ता आणली, चांगली वार्ता, सुवार्तेची सुवार्ता, की बाबा रे तुझ्यावर कोणीतरी याचं खूप प्रेम करत आहे अपाट, ज्या प्रेमाला अंतच नाही. हो, मला सांगा, जे लोक चर्चला आले नाही किंवा येत नाहीत, किंवा जे लोक येशूला अजून पण ओळखत नाहीत, त्यांच्यावर तो ऊन पाऊस वारा पाठवतो की नाही? म्हणजेच काय करू, त्यांच्यावरती प्रेम करतोच ना. तो प्रेमळ आहे. जेव्हा हे प्रेम तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला हे समजायला हवं की माय गुडनेस, एवढा महान देव ज्याच्याशी मी जुडला गेलेलो आहे. प्रियजन हो, तुम्ही हलक्यात घेऊ नका. मग किती त्याचे पायाचे चुंबन घ्यावं. प्रभू, अरे तू मला तारलंस, ही तुझी कृपा आहे माझ्यावरती. परमेश्वरा, की तू मला निवडलंस. एवढ्या 850 कोटी लोकांमध्ये मी निवडला गेलोय, आणि आज मंदिरात बसून त्याचं वचन ऐकत आहे. टाळ्या वाजवा आपल्या प्रभूसाठी. हाऊ कम चर्च इट हॅपन ओनली थ्रू फेथ. आणि फेथ काय आहे? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. हा आहे फेथ. मला विश्वास हा आहे, माझा देव आहे, जरी मला दिसत नाही, पण तो आहे. तो कधी आहे? तो प्रत्येक सुखात दुखात, उठता बसता, निचता, चालता, बोलता, विचार करता, एव्हरी टाइम ही इज विथ मी. मला सांगा, किंचित तुम्हाला देवाने सोडलंय का कधी? का विसर पडलाय का तुमचा? आम्हाला पडतो. आम्हाला देवाचा विसर पडतो, पाळकाचाही पडतो, मंडळीचाही पडतो, आणि पडतोच. आम्ही सेल्फिश मनुष्य आहोत ना, बिकॉज वी ह्युमन बीइंग्स, राईट. परंतु मला थोडंच तुम्ही सांगा, जर किंचित देवाने तुम्हाला, आज मला ह्यांना आठवायचंच नाही, किती भुंगे व्हागं लागतील आपल्या, काय होईल आपली सिच्युएशन, मला सांगा. धन्यवाद किती द्यावे त्या प्रभूला. की म्हणून आमच्यामध्ये नो, सो नाव द फेथ ब्रिंग्स आवर होप इनटू रियालिटी and becomes the foundation indeed to acquire the things we long for. It is all the evidence required to prove that he is still unseen God to whom we believe. Say amen. काय सुंदर स्टेटमेंट आहे देवाचं वचन आहे बघा. म्हणजे आशा जेव्हा आम्ही ठेवतो ना, मला सांगा, तारण झाल्यावर तुमच्या मनात काय जागृत झालं? जगण्याची आशा, होप.
Faith brings what? Hope. Is it there? No. विश्वासाने काय आणलं जीवनामध्ये? एक आशा आणली जगण्याची. पूर्वी आशा नव्हती. काय जगायचं, कुणासाठी जगायचं आम्हाला घेणं नाही. आज आमच्या जगण्याचा हेतू फक्त ख्रिस्त आहे. ॲज लॉंग ॲज मी जगेल माझ्या प्रभूच्या कार्यासाठी. पौल तर भयानक होता, लोकांना छेडणारा. आणि तो म्हटला मला लोकांना फक्त त्रास द्यायलाच आवडतं म्हणे. बायबलमध्ये असं म्हटलं, जेव्हा त्याला ख्रिस्ताची ओळख झाली तो म्हटला माय लाईफ, काय त्यांनी काय विधान केलं माहिती का? जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ. माझं जगणं ख्रिस्त आणि माझं मरणं पण ख्रिस्तच आहे. हालेलुया. विश्वासाने आमचं तारण झालं आहे. प्रियांनो, हे तुम्ही नाही निवडलं ज्या घरात तुमचा जन्म झालाय. काही लोक सालाबादाप्रमाणे ख्रिस्ती आहेत, ख्रिस्ती कुटुंबात जन्म झाला. काही ख्रिस्ती तर परिवारात त्यांचा जन्म झाला. पण दोघांना पण देवाला धन्यवाद दिले पाहिजेत, कारण तुम्ही विश्वासानं तारले गेलेला आहात. जर माझ्या प्रभूने मला तारलेला आहे, माझ्याकडे शब्द आहे त्याचे आभार मानण्यासाठी. विश्वास हा नेहमी सदैव विश्वासाद्वारे, म्हणजे आपल्या मानवामध्ये ना, मानवी जे परिश्रम आपण करतो ना, आम्हाला असं वाटतं की हे सगळं काय मी माझ्या परिश्रमानं प्राप्त करायचा प्रयत्न करत आहे. नो चर्च, नॉट एट ऑल. It is all because of His grace, and that is being received by faith into Jesus. Amen. एक वचन आपण वाचूया आणि मग आपण पुढे जाणार आहोत. आम्ही शास्त्रामध्ये ना 2 उदाहरणं आज बघूया. सगळे मस्त सांगते आहात? बोलो येशू मसीह की हालेलुया. एक चांगली स्माइल द्या मला पाहून. शेजारच्याला पण पहा. काय असेल तर भांडण मिटून घ्या आज देवाच्या मंदिरात. हा, येस. शास्त्रामध्ये 2 उदाहरणं अशी मी तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करते. एक शताधिपती, सेंच्युरियन. तो सेंच्युरियन येशूकडून म्हणतो की प्रभू माझ्या दासाला बरं कर, परंतु तू माझ्या छताखाली यावं एवढी माझी पात्रता नाही. तू एक शब्द मात्र बोल, देन ही विल बी हिल्ड देअर. बरोबर. आणि दुसरे आपण पाहतो की एक स्त्री जिला 12 वर्षापासून तो त्रास आहे. बघा वचनामध्ये म्हटलं की ती आपल्या मनात म्हणते मी त्याच्या झग्याच्या गोंड्याला जरी शिवते ना तरी मला आरोग्य प्राप्त होणार आहे. मी म्हणतो अख्ख्या इस्रायलामध्ये असा फेथ कोणाकडे नव्हता. म्हणजे तिथून पुढं मी म्हणतो इंट्रोड्यूस झालं की कपड्यांद्वारे देखील आरोग्य मिळते. आजकाल लोक नाही काय कोट काढतात आणि फिरवतात, रुमाल ठेवतात आणि आरोग्य आहे. आय मीन दॅट इज अ अनॉइंटिंग फ्लोविंग. कारण स्तोत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे माझा कप भरला नाही, माझा कप भरून वाहत आहे. जर माझा कप भरून वाहत आहे तर माझा अभिषेक भरून वाहत आहे. आणि जो कोणी त्या अभिषेकाच्या मार्गात येईल विल बी सेव्ड, विल गेट हील्ड. आमेन. वाचूया मत्ते 8:8-13. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छताखाली यावे. तेव्हा शताधिपती म्हणाला प्रभूजी आपण माझ्या छताखाली यावं अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. किती लोक आमेन म्हणतील. आणि पुढे असं म्हटलंय ज्या वेळ, आणि असं झालं की पुढे जस्ट गो अहेड, थोडंसं क्लिअर होईल अजून. यस. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर असे मी म्हटलो तो ते करीतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. बापरे, काय म्हणाला तो? कुठे आढळला नाही? अख्खा इस्रायल देशाविषयी बोलतोय तो. माझ्याकडे लक्ष द्या. अख्ख्या इस्रायलामध्ये असा विश्वास मला आढळला नाही. तो काय म्हणत आहे? माझ्या छताखाली न येता जस्ट से अ वर्ड ओ लॉर्ड, युअर वर्ड इज इनफ, की माझा चाकर तिथे बरा होईल. मला तरी वाटते सध्या असे लीडर्स भेटत नाहीत जे चाकरासाठी प्रभूकडे मध्यस्थी करतायत. नॉट टू हिमसेल्फ. त्यांनी स्वतःसाठी प्रार्थना करायला गेलता का तो हात ठेव ना माझ्यावर, पण मी अधिकारी, अजून मला ज्ञान भेटावं. नो, ही वॉज प्लीडिंग, ही वॉज इंटरसेसिंग फॉर हिज सर्वंट्स. हे पाहून येशू म्हटलं काय फेथ आहे अख्ख्या इस्रायलामध्ये नाही. पुढे वाचा. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीस बसतील, परंतु
परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील. परंतु त्याच्या आधी म्हटलंय की पुष्कळ जण अब्राहाम, इसहाक आणि याकोब काय करतील? पंक्तीस बसतील. हे तिघांचं नाव का वापरलंय? दे वर द हिरोज ऑफ फेथ. बरोबर ना? विश्वासाचे नट आहेत ना, ते अभिनेते होते. आणि मग त्यांच्यामध्ये तुम्ही आणि मी बसतोय आज त्या पंक्तीमध्ये. वाय? बिकॉज वी हॅव अ फेथ. ह्या व्यक्तीकडे पण तेवढा फेथ होता, सेंचुरियनकडे. तो म्हटला की प्रभू तू शब्द बोलला ना, मला माहिती आहे त्या शब्दामध्ये सामर्थ्य. कारण त्याला हे कळालं असावं, योहान 1:1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द म्हणतो. मला वाटतं हे सिक्रेट त्याला तिथे कळालं की याचा वर्ड इज इनफ. आणि हाच एलोहिम पण आहे. बघा चर्च, एखादा व्यक्ती जर विश्वास ठेवतो तो देवाच्या संपूर्णतेवर, in the completeness of God, he trusted, and what the miracle happened there, की तो साखर, असं वाचनामध्ये म्हटलंय, ज्या वेळेला शब्द येशू बोलला त्याच घटकेला साखर घरात बरा होतोय. Praise the Lord, hallelujah. मी म्हणतो आज तुम्ही आपल्या परिस्थितीला पाहून शब्द बोला. मी तुम्हाला गॅरंटी देईल, शब्द बोलत असताना मिराकल होणार आहे. तिथंच होणार आहे. तुमचा आजार पण राहू देत, तुमची आर्थिक समस्या राहू देत, तुमचं व्हॉट एव्हर सिच्युएशन यू माइट बी गोइंग थ्रू, स्पीक अ वर्ड, वर्ड ऑफ फेथ, वर्ड ऑफ फेथ. आणि म्हणून तिथे म्हटलं की तो व्यक्ती विश्वासानं बोलला. म्हणून मला तुम्हाला काय म्हणायचं चर्च, की जेव्हा तुम्ही विश्वासानं परमेश्वराकडे काहीतरी अद्भुत कार्य होण्याची अपेक्षा करताना त्याला ते आवडतं. बरं का, वचनामध्ये म्हटलंय इब्री 11:6, विश्वासा वाचून देवाला संतोष मिळणे अशक्य आहे. जो कोणी त्याचकडे जाईल ना त्याने काय म्हणावं? यस, ही इज देअर. तो आहे जिवंत प्रभू. आणि म्हणून आज आम्हाला, तुम्हाला, मला काय सांगायचा प्रयत्न मी करत आहे की सॅल्वेशन ऑलवेज थ्रू फेथ. आमचं तारण विश्वासानं झालेलं आहे. प्रेषितांचे कृत्य 16:31 पण वाचूया आपण. बघा काय म्हटलंय तिथे. 16:31. यस, ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. हा, इथे काय स्टोरी माहितीये का तुम्हाला? कोण तुरुंगात होतो? तिथे हेडिंग काय दिली बघा. तुरुंगात पौल व सिला यांचा बंदिवास व सुटका. पौल आणि सिलास कुठं होते? माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. डोंट लुक ॲट डाऊन. इकडे लक्ष द्या. वर बायबल आपल्याकडे आहे. पौल आणि सिलास यांना तुरुंगात टाकलं. का बरं? चोरी करताना पकडले होते. काय करत होते? दे प्रीचिंग द वर्ड. आणि त्यांना तुरुंगात टाकलं. आणि मग त्यांनी काय सुरू केलं? तुरुंगात गेल्यावरती ते रडत होते, हातपाय पडत होते, विनंती करत होते. आमदाराला फोन केला, ह्याला फोन केला, त्याला फोन केला, बाबा रे मला सोडवा रे. नोबडी केम टू सेव्ह देम. दे वर वर्शिपिंग गॉड. त्यांनी तिथं बसून कुरकुर केली नाही, रडले नाही. वचनामध्ये म्हटलं तिथे ते स्तुती आराधना करत होते. आणि मध्यरात्री त्यांच्या करता फाटकं तुटली, साखळदंड तुटली, कुलूप उघडले गेले. दूतांनी येऊन कुलूप उघडले तिथे. हॅलो, विश्वास ठेवणाऱ्यासाठी अशक्य गोष्ट शक्य होते. डू यू बिलीव्ह दिस? बिलीव्ह दिस चर्च? आमेन. आणि त्यांनी स्तुती आराधना केली, कारण त्यांना माहित आहे ज्या देवाची सेवा आम्ही करत आहोत ना, तो आम्हाला ह्या तुरुंगातनं बाहेर काढण्यास समर्थ आहे. सो हू मॅन कॅन डू फॉर अस देन इफ द गॉड इज इन माय साइट. म्हणून रोम 8:32 मध्ये असं म्हटलेलं आहे. पटकन वाचूया. बघ काय परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे तर कोण आहे माझा वैरी? नोबडी. आणि जो वैरी आहे ना तो दात पडलेला वाघ आहे. तो फक्त डरकाळ्या मारतो, बाकी फक्त घाबरवतो. तो आम्हाला फाडू शकत नाही. बिकॉज बब्बर शेर, द लायन ऑफ जुदा इज विथ अस. बोला आमेन. काय वाच? रोम 8:32. ओके फाईन. वेळेअभावी आपण पटकन पुढे जाणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट लक्ष तुमचं मला जे लावायचं आहे, सॉरी, एक वचन आपण काढूया. पुन्हा दुसरं मार्काचं 5वा अध्याय काढा प्लीज, आणि वचन 25 आणि तिथून पुढे आपण वाचूया. आम्ही सुरुवातीला एक एक्झाम्पल पाहिलं की तो शताधिपती जो होता ना, सेंचुरियन, त्यांनी मध्यस्थी केली. ही वॉज प्लीडेड टू गॉड की देवा तू माझ्या दासाला बरं कर, आणि ही गॉट हील्ड कम्प्लिटली. पण पुढे आम्ही आणखी एक स्टोरी बघतो. तेच वचनामध्ये असं आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला भेटते. म्हणजे शुभवर्तमानामध्ये मार्काच्या 5 अध्याय रीड 25 पासून पुढे. आणि तिथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून. तिने प्रयत्न केले की नाही बरं होण्यासाठी?
हॅलो, काय म्हटलंय? तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून. वैद्यांनी तिचे हाल केलेत. काय देऊन? का ॲलोपॅथी, का होमिओपॅथी, का आयुर्वेदिक, आणि करा घर हाऊस रेमेडी. पण तिला काही आरोग्य 12 वर्ष भेटलेलं नाही. म्हणजे तिला उलट त्या वैद्यांच्या आलेल्या औषधाच्या माध्यमातून त्रासच झाला. हॅलो, पण वचनामध्ये पुढे फार सुंदर म्हटलंय. प्लीज गो अहेड. आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग आहे नाही ते सगळं खर्च केलं आरोग्यासाठी, पण तिला काही गुण आला नाही. काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. तिचा रोग बळावला होता. हा, म्हणजे वाढतच गेला आणखी. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. मला सांगाल का तुम्ही येशू विषयी तिने काय ऐकलं असेल? बोला ना. हा रोग बरे करणार आहे. आणखी हीच ओळख आहे की येशूची, रोग बरे करतो, तारणार आहे. आणखी ज्या ज्या घटना घडल्या यरूशलेम, तुम्ही त्याच्यावरचे सगळे दाखले वाचा, तुमच्या लक्षात येईल. तिने फक्त हेच नाही ऐकलं की ते आरोग्य देणार आहे, तिने हे ऐकलं की हा देव आहे आणि हाच करू शकतो, आणि दॅट इज अ मॅटर. म्हणून ती म्हणाली, हा एवढा प्रभावी आहे, एवढा महान आहे, त्याचा हात डोक्यावर ठेवावा. कदाचित मला शिष्य जवळ जाऊ देणार नाही, मला अडवतील. मी एक काम करते, त्याच्या जाऊन वस्त्राला स्पर्श करते, आणि माझा विश्वास आहे मला तिथे आरोग्य भेटणार आहे. प्रियजन हो, चर्च लक्षपूर्वक ऐका. येशू ख्रिस्त त्या केसमध्ये अक्षरशः 2 मिराकल झालेले आम्हाला पाहावास मिळतात. तो चालला होता याईरच्या कन्येला उठवायला, आणि पाठीमागून येते आणि आपलं आरोग्य प्राप्त करून घेते. यहुदी परंपरेप्रमाणे पुरुषाला ही डोक्यावरती शॉल घ्यावी लागते, आणि ती शॉल येशूच्या डोक्यावरती होती. आणि शॉल जी होती त्याचा खालचा भाग जो होता गोंडा, त्या गोंड्याला जाऊन तिने स्पर्श केला, आणि त्या गोंड्याला निळा, किरमिजी, लाल रंग होते. आणि हे तिन्ही रंग आत्मिक अर्थ त्याचे आहेत. निळा रंग स्वर्गाचं प्रतीक आहे, लाल रंग येशूच्या रक्ताचं प्रतीक आहे, किरमिजी रंग रॉयल्टी याचं गणाचं प्रतीक आहे. आणि तिने जाऊन त्या विश्वासानं स्वर्गामध्ये हात घातला. ती हे म्हणाली, स्वर्ग बनवणारा जो खाली उतरलाय ना, तुम्हाला समर्थ आहे बरं करण्यासाठी. दॅट फेथ मेकर हे कम्प्लिटली क्युअर, कम्प्लिटली हील चर्च. आमेन. यहुदी शालीवरती अजून पण तुम्ही बघा, हिब्रू मध्ये लिहून आहे, तुम्ही सर्च करा गुगलला, यशाया 53:5 असं लिहून आहे तिथे. त्याला बसल्या महाराज शिवाळ्याने मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे तिला चांगल्या प्रकारे शास्त्र भाग ठाऊक होता. आणि सी न्यू नो मॅन, नो वैद्य, कुठलाही वैद्य, कुठलाही डॉक्टर, कुठलाही मेडिकेशन. आता सिच्युएशन ही झाली, पैसा पण संपला. असं म्हटलंय, अख्खी तिने आपली उपजीविका तिथे टाकून दिली. परंतु झालं असं, रोग आणखी वाढत गेला. विचार करा, नवऱ्याने टाकलं, लेकराने टाकलं, घराने टाकलं, ती गावाच्या बाहेर एकटी पडत होती, तिच्या शरीरामधून दुर्गंधी सुटलेली होती. अशा अवस्थेमध्ये तिच्यासमोर फक्त एकच पर्याय होता, तो म्हणजे मृत्यू, आत्महत्या. पण शेवटचा प्रयत्न हा तिने केला, या ख्रिस्ताकडे मी जाते जो खरंच महान आहे. वचनामध्ये म्हटलंय, पुढे प्रभू काय म्हटलं तिला ते तुम्ही ऐका. आरोग्य भेटल्यावरती खूप सुंदर स्टेटमेंट देवा आपण तिच्याविषयी केलेला आहे. वाचा. कारण ती म्हणत होती, केवळ देहाच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले. एक मिनिट, थोडंसं बॅक येऊया. बॅक. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरं होऊ का बरं झालो? बरे झालो आहोत. कधी? इन्स्टंट. वॉज इट इन्स्टंट मिराकल? म्हणजे तिने विश्वास ठेवला. बघा, लक्ष द्या माझ्याकडे. विश्वास ठेवला, कृती केली, त्या गर्दीमध्ये शिरली. लोकांनी तिला काय त्रास दिला असावा तो दिला असावा, जाऊन गोंड्याला स्पर्श करते, इन्स्टंट तिथे ती बरी होती. याला म्हणतात तिच्या विश्वासाचा सन्मान सुदैवाने केलेला आहे. जो विश्वास ठेवून कृती करतो त्याचा सन्मान केला जातो बरं का, वचनामध्ये म्हटलंय. असं म्हटलं की त्या पिढीपासून बरी झाली आहे असं तिला शरीरामध्ये डायरेक्टली, हे मॅटर आहे. तिथे वैद्य होती का? सी हरसेल्फ वॉज वैद्य, स्वतः डॉक्टर होती की आय एम हील्ड नाउ. कारण तिला माहिती आहे 12 वर्ष काय तिने यातना भोगल्या असाव्या. चर्च, थोडा विचार करा त्या स्त्रीचा. परंतु तिच्या त्या सगळ्या पिढेपासून प्रभूने तिला जागेवर असा शब्द वापरला, रक्ताचा झरा.
याचा अर्थ काय? तो झरा म्हणजे कंटिन्युअसली बुडबुडा तो चालू राहतो. तो त्रास त्याला किती असेल विचार करा. तिने खूप प्रयत्न केले, म्हणजे तिने आपली धार्मिकता वापरली, तिने खूप वैद्य केले, खूप डॉक्टर केले, वगैरे वगैरे गोष्टी केल्या, परंतु तिला त्याच्या माध्यमातून सुटका प्राप्त झाली नाही. म्हणून सांगतो, आपल्या स्वतःच्या बळाने आम्हाला आपल्या धार्मिकतेवरती तारणाची प्राप्ती होणार नाहीये. ही त्याची धार्मिकता आहे की तुम्ही आणि मी तारले गेलो. आमेन. Because of His righteousness I am saved today and I have that faith, church. Amen. पुढे वाच. आपणामधून शक्ती निघाली आहे. हा, हे विशेष आहे बरं का. इकडे आता आरोग्य भेटलं आणि आपणामधून शक्ती निघाली. हे येशूने आपल्या ठाई लगेच ओळखले. आता हे चाललंय आत्मिक काम. कळतंय का? तिला शरीरात कळतंय की मी बरी झाले, त्याला आत्म्यात कळतंय काहीतरी निघलंय माझ्यामधून. म्हणजे विश्वासणाऱ्यांसाठी आत्मिक कार्य होतं देवाच्या राज्यामध्ये, आणि देव करतो ते. आणि गर्दीमध्ये वळून त्यांनी म्हटले, माझ्या वस्त्रांना कोण शिवले? शिष्य आपले आडमुठे नेहमी सारखेच काय म्हटले, प्रभू अरे एवढी गर्दी. अरे वेड्यांनो, तो टच वेगळा जो मला झालेला आहे. आम्ही बऱ्याच जण खूप शिकलेलो असतो, परंतु आम्हाला कळतच नाही की देव कसं काम करत आहे. नाही त्या व्यक्तीच्या माध्यमातून झालं, नाही ह्याच्या माध्यमातून. अहो नाही हो, दिस इज अ व्हेरी युनिक टच बाय दॅट लेडी. तुम्हाला सांगतो, अ persistent bleeding condition for 12 long years was healed. ही सिच्युएशन आहे. वाचताय पुढे. शिवले. येशूने क्वेश्चन केला, पुढे जा. त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणा भोवती गर्दी करत आहे, हे आपण पाहता तरी आपण म्हणता मला कोण शिवले? बघा बरं का, बऱ्याचदा प्रभू संगती चालताना आम्ही दहीक असतो. हे शिष्यातून बघा, शिष्याकडून शिका. आता देवा येशू संगती चालले बरं का, आणि काय म्हणताय, प्रभू अरे तुला कळत नाही का तुला धक्के मारा? अरे म्हणून मी येशू संगती चालतो असं म्हणणं चुकीचं आहे. येशू माझ्या संगती चालतो हे म्हणा. हे आमचा असं गोंधळ होतो नेहमी. हे झालं का? मिरेकल शक्य आहे का? कसं नाही शक्य? प्रभू संगती आहे ना. आणि ते काय म्हणाले, प्रभू अरे तुला कळत नाही का किती तुझ्या भोवती गर्दी आहे? आणि प्रश्न पण काय करतो, मला कोण शिवले? अरे हाच प्रश्न प्रभू म्हटला असता, का ठिकुडे रे आनापर यांच्याकडे बघतो. काय मूर्खपणा. मी आलोय त्याच कामासाठी, तेच काम मी करणार. तुम्ही मला क्वेश्चन करताय की प्रभू हाऊ कम इट्स हॅपन? पुढे. मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितले. मला सांगा बरं, त्याला कसं कळलं ती आहे तो नाही? बरं नजर पण कुठं फिरवतोय? ती कुठे जिने मला टच केलाय? सी, हे आत्मिक काम आहे बरं का. आणि आत्मिक काम हे विश्वासाचे असतात, देहाचे नाही. येशूला मी म्हणतो त्या गावात तो मुद्दामून आला होता तिच्यासाठीच. मना मुद्दामून आलता. येशू बऱ्याचदा तुमच्या परिस्थितीमध्ये मुद्दामून येतो तुम्हाला ब्लेस करायला. टाळ्या वाजवा प्रभूसाठी आपण त्यासाठी. मी म्हणतो इथे तो स्वतःहून गेला, आज काहीतरी घडणार आहे. वचनामध्ये म्हटलंय तिने येऊन त्याला टच केला. विचार करा, कोणी सांगितलं का त्याला? एक स्त्री होती बरं का जी आली होती ती. तो म्हणतोय ती कुठे आहे? शिष्य म्हणतील हा असं काय बोलतोय, ती कुठे आहे? सगळे तर पुरुष आहे तिथे. माइट बी लेडीज थोडंसं लांब असावेत, गर्दीमध्ये नसते. पण तो काय म्हणतो, मागे घ्या वचन, बॅक. प्रदीप त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोक समुदाय आपणा भोवती गर्दी करीत आहे, हे आपण पाहता तरी आपण म्हणता. किती उद्धट उत्तर वाटतं ना. बाळासाहेब तुम्हाला कळत नाही का तरी कशाला विचारता आम्हाला? हा त्याचा अर्थ झाला. आपण कधी कधी प्रश्न करतो ना पालकांना, हे ना, करतो बऱ्याचदा, मला कोण शिवले? नेक्स्ट. प्रदीप खूप हसतो म्हणजे तो करतो. मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सोबवार बघितले. सी, जो विश्वास ठेवतो तो देवाचं आत्मिकता आमच्याकरता रेडी करतो की आज माझ्यासाठी काहीतरी ग्रेट होणार आहे. पुढे या. नेक्स्ट. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले हे जाणून भीत भीत कापत कापत, हे आमच्या बाबतीमध्ये होतं बरं का बऱ्याचदा. चमत्कार तर घडलाय पण देऊ का नको साक्ष? जर नाही घडला तर मग. म्हणून हे भीत भीत कापत कापत हा सैतानाचा प्रकार आहे जो आम्हाला देवाला टेस्टिफाय करू देत नाही. त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खरा खुरा वृत्तांत सांगितला. मी म्हणतो तो पण सांगायची गरज नव्हती. तो म्हटला असं मला सगळं माहिती, पण तरी सांग. का सांग? एक साक्ष घडू दे लोकांमध्ये.
वृत्तांत का सांगायचा रविवारच्या दिवशी? देवाचं गौरव व्हायला. आम्हाला माहिती आहे शशी आजारी होता, ऍडमिट होता, परंतु कसा आजारी होता आणि कसा बरा झाला हे सांग. पालखी माईसाठी सगळ्यांनी प्रार्थना केल्या, कशा आजारी होत्या हे सांगा, आणि तोच तो मिराकल आहे. विशेष म्हणजे काय? खरा खुरा वृत्तांत सांगितला. पुढे तो तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. काय शब्द आहे? विश्वासाने. बायबल मध्ये ज्या ज्या स्त्रिया बऱ्या झाल्या त्यांना प्रभूने बाई शब्द वापरला. हिला बाई नाही म्हटलं तर. म्हणजे विश्वासाने तिने आरोग्य प्राप्त करायला नव्हती आली होती, बापाचे लेकीचे नाते स्थापायला आली होती. म्हणून आमेन. आणि ते बापाचे लेकीचे संबंध स्थापित झाले. आणि व्हॉट अ मिरॅकल. काय म्हटलं पुढे बघा, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. म्हणजे पिढा मुक्त नव्हती झाली का? नव्हती झाली. भीत भीत येणं म्हणजे पण ती पिढा आहे. आता ती बिंदास झाली. आता म्हणजे शिष्य नाही सरकार आहे 12 जण लय नाटक करायचे, व्हा चला बाजूला, आय एम हील्ड नाव. मी म्हणतो त्या दिवशी त्या गावात एकच चर्चा त्या मुलीची. काय नाव असेल तर ते आता तुम्हीच ठेवा, त्या बहिणीला काय नाव द्यायचं ते. पण येशू तिला म्हटलं, हे मुली तुझ्या शब्द वाचा, म्हणा विश्वासाने तुला बरे केले आहे. म्हणजे येशूने काहीच केलं नाही. आरोग्य कोणाच्या हातामध्ये? मग माय गुडनेस, कोणाच्या तरी पाळकाला फोन, प्रार्थना करा, बरं वाटत. ही आमची अज्ञानता आहे. क्लेम घोषित करा येशूच्या नावामध्ये, मी माझं आरोग्य स्वीकारलेलं आहे. विश्वासाने जर आमचं तारण झालं आहे मंडळी, तुम्हाला हे म्हणायचं, यस आय एम सेव्ड बाय फेथ अँड दॅट फेथ इज ग्रेट. तो प्रभू परमेश्वरावरती माझा आहे. आमेन, हालेलुया. 2 उदाहरणं आपण फार सुंदर बघितली. नंबर 1 होतं की तो शताधिपती एक सेंचुरियन होता. तो त्या काळी मोठा सुभेदार, त्याच्या हाताखाली नौकर चाकर होते. एक बसायचा, एक उठायचा, एक पळायचा. म्हणजे तो एका मोठ्या ऑफिस लेवलला होता, ऑफिसर होता. वचनामध्ये म्हटलं की तो ऑफिसर प्रभूकडे हात जोडत येतो आणि म्हणतो, खरा ऑफिसर तू आहेस, मी नाही. हे काम करणं, माझा एक दास बरा नाही, त्याला बरं वाटत नाही, आजारी. मग काय केलं पाहिजे? एक पॅरासिटामॉल देऊन टाका, असं म्हटलं का? हा, पॅरासिटामॉल घ्यायला गेलतं का ताई? ही सेड हॅव अ वर्ड ऑफ प्रेयर. म्हणजे प्रार्थना करणं एका शब्दाची. मी म्हणतो येशूने प्रार्थना पण नाही केली, म्हटलं गो ही गॉट हील्ड नाव. हॅलो, तुम्हाला आणि मला तरी म्हणलं लागतं येशूच्या नावात, पण येशू स्वतः म्हणतोय जा, बरा झाला. त्याचं नाव थोडी घेणार आहे तो बरं होण्यासाठी. हिज नेम इट सेल्फ देयर इज अ पॉवर इन हिज वर्ड. आमेन. आणि ही गॉट कम्प्लिटली हील्ड चर्च. आणि हे 2 उदाहरणं आम्हाला आणखी आमच्या विश्वासामध्ये मजबूत होण्यासाठी आम्हाला सहाय्य करतात. कॅन यू पुट दॅट पीपीटी प्लीज? परसिवरन्स इन फेथ हा जो शब्द मी वापरला या ठिकाणी, परसिवरन्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ परसिवरन्स इन द फेथ? परसिवरन्सचा अर्थ होतो, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी वस्तू चिटकवायला कशाचा वापर करता? गंध वापरतो आम्ही. व्हॉट इज दॅट? फेविक्विक, फेविस्टिक. पूर्वी डिंक भेटायचा, आठवतं का आंटी? झाडावरती आम्ही पतंगी त्यांनी चिटकवायच्या डिंकांनी आणि तशाच उडवायचं. ते चिकट असतं. परसिवरन्सचा अर्थ होतो चिकाटी. मला सांगा, तुम्ही एखादं चिकट वस्तू कुठेही टाका, त्याला सगळं चिकटून येतं ना. सो परसिवरन्स इन फेथ इंडिकेट्स तुम्ही एखाद्या कामात मग्न, दुसरा त्याचा अर्थ एखाद्या कामात मग्न राहण्याची प्रवृत्ती. हॅलो, एखाद्या कामात मग्न राहण्याची प्रवृत्ती म्हणजे परसिवरन्स. याचा अर्थ असा होतो, देवाची इच्छा ही आहे, विश्वासामध्ये असे मग्न व्हा की तुमच्या करता ग्रेट काम, ग्रेट मिराकल असे हो चुटकीमध्ये होतील येशूच्या नावात. सो बी परसिवरन्स इन द फेथ. ती चिकाटी आपण आपल्यामध्ये बाळगण्याचा प्रयत्न करूया. कोणतरी असं म्हटलेलं आहे की द इम्पॉर्टन्स ऑफ कंटिन्युइंग इन फेथ अँड गुड वर्क्स ॲज एव्हिडन्स ऑफ ए जेन्युइन सॅल्वेशन. म्हणजे ख्रिस्तावरती जर मी विश्वास निरंतर ठेवलेला आहे, त्याचा पुरावा हाच आहे की माझ्यामधलं अस्सल खरं तारण जे मला प्राप्त झालेलं आहे, म्हणजे ख्रिस्ताने मला देव केलेलं आहे.
आमेन, हालेलुया. पुढचा मुद्दा जो आहे नंबर 1, फेथ ॲज द की. विश्वास जी आहे ना, विश्वास एक चावी समान आहे. आणि ती चावी कोणती बघा, काही रेफरन्स आपण वाचण्याचा प्रयत्न करूया. कॅन यू रीड 1 Corinthians 1:18. पुढे म्हटले, द बायबल एम्फसाइज दॅट द फेथ इज द मीन्स बाय विच वी रिसीव्ह गॉड्स गिफ्ट ऑफ सॅल्वेशन. लक्ष द्या माझ्याकडे, तिकडे वरती टीव्ही कडे लक्ष द्या. काय म्हटलं आपण की द बायबल एम्फसाइज दॅट द फेथ इज द मीन्स बाय विच वी गॉट द रिसीव्ह द व्हॉट, गॉड्स गिफ्ट. म्हणजे तारण हे परमेश्वराकडनं तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं वरदान आहे. हे बायबल आम्हाला क्लिअर कट सांगत आहे. एवढंच नव्हे, दिस इज इन्व्हॉल्व्स बिलिव्हिंग इन जीसस क्राइस्ट, एक्सेप्टिंग हिज सॅक्रिफाइस अँड ट्रस्टिंग ऑल हिज प्रॉमिसेस. म्हणजे त्याच्या बलिदानावरती विश्वास ठेवणे. एवढंच नव्हे, त्याच्या बलिदानाबरोबर त्यांनी आम्हाला दिलेले सगळे अभिवचन यावरती भरोसा ठेवणे. हालेलुया. माझ्याकडे लक्ष द्या. शताधिपतीच्या मध्यस्थीने बरा झालेला सेवक, ऐकताय, आणि बरी झालेली मुलगी यांच्याविषयी बायबल पुढे फारसं काय सांगत नाही. पण तुम्हाला काय वाटतं, ते घरामध्ये बसून राहिले असतील का? यरूशलेममध्ये ओढून सांगितलं असेल की आम्ही कसे बरे झालो. मी म्हणतो ते पण शिष्यांमध्ये गणले जातील एखाद्या. म्हणजे जे 500 शिष्य होते किंवा 70 होते, त्याच्यामध्ये ह्या लोकांची पण भर पडली असेल का? आणि एकमेकांना म्हणतील, तुम्ही कसे प्रभूच्या मागे आले? माझ्यामध्ये 7 दुरात्मे होते आणि ते गेले, आता मी येशूच्या पाठीमागे आले. तुम्ही कसे आलात? मी आजारी होतो आणि शब्द येशू बोलला आणि मी बरा झालो. ही चर्चा. आणि यातून काय होतंय? वैभव कोणाला चाललंय? गौरव कोणाला चाललंय? आणि ही चर्चा आपल्या झाली पाहिजे. तुम्ही का तारले गेला चर्च? आमेन. आमच्या चर्चा 2 बहिणींच्या चर्चा 3ऱ्या बहिणीविषयी निश्चित करा, पण ही करा की ती कशी तारली गेली, ना की ती किती खडूस आहे. नो नो नो, इट्स नॉट अवर पार्ट, इट्स नॉट कप ऑफ आवर टी. सो वी ॲज अ बिलीव्हर त्या ठिकाणी चर्चा तीच व्हावी. कारण का इथे म्हटलं पुढे की सॅक्रिफाईस अँड द ट्रस्टिंग इन हिज प्रॉमिसेस. त्यांनी आपल्यासाठी जे अभिवचन दिलेत ना, जे बलिदान दिले ना, त्याची चर्चा झाली पाहिजे. मला सांगा, जेव्हा ती बहीण जिला नवऱ्याने टाकलं, लेकरांनी टाकलं, गावाने टाकलं, जेव्हा बरी होऊन आपल्या गावात चाललेली असेल, मी म्हणतो ढोल ताशांच्या म्हणजे आवाजात तिचा सन्मान, तिथे स्वागत झालेलं असेल तिच्या घरामध्ये. अख्खं गाव प्रभूकडे आला असेल. हो, साधा मिराकल आहे का? 12 वर्ष तिला त्या लेकरांनी पाहिलं, नवऱ्यानी पण पाहिलं नाही, गावानी पण पाहिलं नाही. ती बहीण जेव्हा बरी होऊन नवीन कपडे परिधान करून जेव्हा तिथे येते आणि म्हणते की आता मला सुवार्ता गाजवायची माझ्या येशूची, मी येशूची आता सुवार्तिका बनलेली आहे. सी द फेथ हाऊ वर्क इन अ पॉवरफुल मॅनर. मी म्हणतो तो मिराकल तेव्हा तिथे झाला, तो आज पण होतोय, तो आज पण होणार आहे, जर तुम्ही तो विश्वास प्रभूविषयी ठेवता. आणि मला तो एक आनंद हा वाटला की रिलेशन बघा ना काय झाले, बापाच्या आणि मुलीचे. आमेन, हालेलुया. देअरफॉर द फेथ ॲज द की. म्हणून ह्या सगळ्या स्टोरीमध्ये ना, दोघांच्या सेंचुरियन किंवा त्या स्त्रीच्या स्टोरीमध्ये की फॅक्टर काय माहिती का? इट्स ऑल अबाउट फेथ. फेथ इज अ की फॅक्टर. विश्वासाच्या चाव्या मोठमोठ्या अडखळणाच्या बंद पडलेल्या कुलपांना खोलू शकतात. काहीच अशक्य नाही माझ्या प्रभूला. मला घर नाहीये ना, मला भेटणार, उत्तम ते भेटणार. मी जॉबलेस आहे, मी होमलेस आहे, मी कर्जामध्ये आहे, वगैरे वगैरे. माझ्याकडे फार मोठी लिस्ट आहे, पण येशूच्या नावामध्ये सगळे माझे बंधन तुटणार आहेत आणि मी एका वेगळ्या लेवलला आशीर्वादामध्ये वाटचाल करणार आहे. दॅट इज कॉल्ड द फेथ की चर्च. बोला आमेन, हालेलुया. येशू मसीह की. कॅन यू रीड दॅट 1 Corinthians 1:18? कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. इज गॉन. हा, म्हणजे नाश होणाऱ्या लोकांसाठी तारणाचा संदेश काय म्हटले? मूर्खपणा. आणि ज्यांचं तारण झाले त्यांच्यासाठी माय गुडनेस. म्हणजे तारण काय आहे? देवाचं सामर्थ्य. इंग्लिश मध्ये काय म्हटलंय? टू प्रीच द मेसेज ऑफ द क्रॉस सीम्स लाईक शीर, नॉनसेन्स टू दोज who are on their way to destruction, म्हणजे नाशाच्या मार्गावर आहेत. But to us who are on our way to salvation, it is the mighty power of God release. शब्द तो बघा शेवटचा, within us. म्हणा within us.
म्हणजे ते सामर्थ्य तुमच्यामधून जनरेट झालंय, बाहेरून तुमच्यामध्ये नाही आलं. म्हणजे तारण पावलेला व्यक्तीमध्ये प्रभू स्वतः विराजमान होतो आणि त्याच्यामधून ते जनरेट होतं पॉवर. हालेलुया. तुम्ही जेव्हा चार्जर लावता, ते गट्टू पुढचा मेन गट्टू, तिथूनच ते वायरी मधून मोबाईल मध्ये येतं ना. तो जो मेन गट्टू आहे तो परमेश्वर आहे. आणि वन्स यू कनेक्टेड टू गॉड, दॅट पॉवर कम्स अंडर युअर लाईफ, इन टू युअर लाईफ. विदिन अस म्हटलं की विदिन अस, आमच्यामध्ये ते सामर्थ्य वाहू लागतं. म्हणून आम्हाला अभिमान आहे की आमचं तारण झाले आणि आम्ही सामर्थ्यशाली लोक आहोत. बोला, मी सामर्थ्यशाली आहे. मी कमजोर नाही, मी साधारण नाही, मी सामर्थ्यशाली आहे. आमेन. आणि मला सांगा, सामर्थ्यशाली व्यक्तीच्या जवळ कोणी येईल का? जर तो येतो आणि त्रास देत आहे म्हणजे तुम्ही सामर्थ्यहीन आहात. ह्याचा अर्थ उलट तोच झाला. पुढे वाचा, दुसरं एक वचन आहे, PPT please. What is that word? Next words. Also read Ephesians 2:8-9. एपिस्करस पत्र 2:8-9. Yes. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे, म्हणा, माझं तारण विश्वासाने झालं आहे. आणखी वचन वाचो, 1 योहान 2:25. रीड. मग शेवटचा पाठ बघून आपण थांबणार आहोत. यस. हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय. माय गुडनेस, हेच अभिवचन आहे. देव प्रॉमिस करतो, मी तुला सोमवार ते शनिवार फक्त सोडील, रविवारी परत तुझ्या जवळ असेल. हे उलट आपल्याशी करा ना, आपल्याशी जोडा. वी ॲज अ ह्युमन बीइंग आर सो सेल्फिश. वी रिमेंबर गॉड, व्हेन वी आर इन ट्रबल. परंतु आठवडाभर या सगळ्या तासांमध्ये, सेकंदामध्ये कधी प्रभू सोडतोय का आम्हाला? हे त्याचं प्रॉमिसेस येतो अनंतकालीन जीवनाविषयी. आमेन. सगळे आहात मग सांगती बंधुवर्ग मागे, तुम्हाला समजतं मी काय शिकवते? कारण मग माझ्याकडे एवढाच मेसेज आहे, मग दुसरा कोणता मेसेज नाही, म्हणून समजून घ्या मला काय तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी करत आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं, एक क्वेश्चन मार्क आहे. इज फेथ नेसेसरी फॉर सल्वेशन? तारणासाठी विश्वास गरजेचा आहे का? The Bible tells us that we must have a faith in order to be saved. हिब्रू 11:6 काय आहे? हिब्री 11:6 माहिती ना मला? विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. म्हणजे यू रीड दॅट वर्ड प्लीज. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा म्हणजे कसा? असा आपण कसा सांगितलं ना, असा असा की मी तारणाची गिफ्ट त्याच्याकडून प्राप्त करणार आहे, असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो. या स्त्रीने म्हटलं की मी त्याच्याकडे जाणार, गोंड्याला स्पर्श करणार आहे. मला हे ठाऊक आहे की आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आणि आरोग्याचा असणार आहे. आणि तो झाला चर्च. हॅलो. Therefore, the faith is very, very important. ए भाग बघा. Faith also involves assent to God's truth. म्हणजे परमेश्वराच्या सत्यतेसाठी विश्वास मान्यता देतो. काय सत्य होतं? तिने जे ऐकलं ना, येशूने आरोग्य दिले बऱ्याच लोकांना, तिने हे पण ऐकलं, मुर्दा उठलाय, तिने सगळं ऐकलं आणि तिने त्या सत्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने, त्या सत्याने मान्यता दिली. परमिशन, गो नाउ अँड टच हिम, यू विल गेट हील्ड. ऐकताय मला? त्या स्त्रीच्या जागी किंवा त्या शताधिपतीच्या नौकराच्या जागी जर आपण असतो, आपली भूमिका काय असते? पंजाबला गेलो पाहिजे किंवा दिल्लीला जाऊ किंवा काम करू, आपण साऊथ इंडियातच जाऊ. आपण नंबर कलेक्ट करूया सेवकांचे आणि यांच्याकडनं प्रार्थना करून घेऊ. आम्ही अशा ऑप्शन शोधतो. पण एक सरप्राईज नव्हे, गुड न्यूज आहे, आरोग्य तुमच्यामध्येच आहे. फक्त इथून तर रिव्हील करा येशूच्या नावामध्ये.
आमेन. मुखातनं फक्त रिव्हील करा, तुम्हाला ते भेटणार आहे. तारण आणि आरोग्य, एव्हरीथिंग चर्च. तू दादा म्हटलं की मी पडल्या खूप प्रभूची प्रार्थना करत होतो बिछाण्यावर. म्हणजे बऱ्याच जण आजारपण पण चांगलं असतं का, किमान त्यावेळेस तरी प्रभू धन्यवाद धन्यवाद स्तुती गाय. इतर वेळेस स्तुती गाय नाही, पैसे के पीछे भागे रहता है. पण त्या सिच्युएशन मध्ये स्तुती गायच निघतं. कारण का, गॉड ब्रिंग्स सच अ सिच्युएशन इन आवर लाईफ टू रिमेंबर हिज गुडनेस. आमेन. व्हॉट इज दॅट? वाच बरं 1 थेसलोनिके 2:13. या कारणांमुळे आम्हीही देवाची निरंतर उपकार स्तुती करतो. या कारणांमुळे म्हणा, या कारणांमुळे. सांगा बरं किती कारण आहेत. म्हणजे न स्तुती करायचं सांगत नाहीये मी. देवाने काय काय आम्हासाठी केले ते किती कारण आहेत दादा. शब्द नाही तो. घरापासून इथे पोहोचलं हे एक मोठं कारण आहे आपलं आज. हा, या कारणामुळे देवाची निरंतर उपकार स्तुती यामुळे करीतो की तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले. तुम्ही पण स्वीकारताय का जे सांगतोय मी? कोणाचं म्हणून स्वीकारताय? देवाचे, नाकी मोजूस नेटकेचे. आमेन. आणि म्हणून फेथ ऑल्सो इन्व्हॉल्व्स असेंट ऑफ गॉड्स ट्रूथ. नंबर 2, ओबिडियन्स टू हिम. ओबिडियन्स टू हिम म्हणजे आपण त्याच्या आज्ञेत राहावं, त्याची आज्ञा पालन आपण करावी. ती कशी बघा, रोम 1:5 मध्ये काय म्हटलंय आणि 16:26. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद मिळाले, अशासाठी की त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञा पालन व्हावे. विश्वासाने व्हावं बरं का आज्ञा पालन. आता ही आज्ञा आहे का नियम आहे चर्चला जाणं? बायबलनी आम्हाला फेलोशिप करायला सांगितलं की नाही? मला ऐकणारे आमेन माझ्याकडे बघा. हालेलुया. देव आम्हाला एकत्र या असं म्हणतो की नाही म्हणतो? मग आम्ही ते पाळावं की नाही पाळावं? 4 हप्त्यामधलं एक संडे पाळतो, बाकीचे तुम्ही बघा. इज इट लाईक दॅट? एव्हरी नाव अँड देन, एव्हरी ऑफन वी कुड कम टुगेदर फॉर द फेलोशिप. हॅलो, फेलोशिप आमच्या विश्वासामध्ये वाढ करते, लक्षात ठेवा. सो वी हॅव टू कम इन टू द फेलोशिप चर्च. म्हणून इथं वचनामध्ये म्हटलं की पौल या गोष्टी क्लिअर करत रोमकराच्या मंडळीला. आणि पुढे 26 पण वाचता येईल, 16-26. परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्टांच्या लेखाच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ असा जो एक ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन. फक्त चर्च पुरतं सीमित आहे का? विश्वासाने राष्ट्रांनी एकत्र यावं असं म्हटलं. सी, इट इज अ प्लॅन ऑफ गॉड चर्च. ही देवाची संकल्पना आपल्यासाठी. आणि शेवट काय बघतो आपण? मस्ट वर्किंग इन लव. गलती 5:6 बघा काय म्हटलंय, प्रेमात. वाचा. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास, त्याच्यात सामर्थ्य आहे. विश्वास पण कसं काम करतो? प्रीतीच्या द्वारे. आणि इथे नियमशास्त्र आणण्याचा प्रयत्न करतोय गलती करायच्या मंडळीला. पौल काय म्हणतो माहितीये का? सुनता किंवा बेसुनता ह्या गोष्टी नियमामध्ये आहेत, नियमशास्त्रामध्ये, त्या बाजूला ठेवा. बट द लव्ह इज इम्पॉर्टंट इन अ फेथ. म्हणजे म्हणून वचनामध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो की विश्वास ठेवणार आणि हा विश्वास ठेवावा की त्याने माझ्यावरती प्रेम केलं आहे माझ्या तारणासाठी आणि मला त्याने तारण दिलेलं आहे. सो वी हॅव टू वर्क ऑन द लव्ह ऑफ गॉड. म्हणून तुमचा विश्वास प्रति दिवशी वाढला पाहिजे. मी म्हणतो तुम्ही घरी जाऊन पुन्हा हा संदेश रिपीट ऐका आणि देवाला धन्यवाद दे की देवा माझं तारण तू केलंस, तू मला शोधत आलास. मी तर माझं जीवन जगत होतो माझ्या पद्धतीनं, तू मला शोधलं दे बाप्पा, तू मला समजवलं, म्हटलं की अरे बाबा रे बंद करे, रॉंग वे आहे. धन्यवाद तुझ्या त्या अपार प्रीतीबद्दल. आणि शेवटी एक लास्ट पॉइंट आहे, व्हॉट इज द ट्रू वे ऑफ सॅल्वेशन. तारणाचा खरा मार्ग कोणता आहे बघा? थ्रू फेथ इन क्राइस्ट अलोन. विश्वासाद्वारे, आणि विश्वास फक्त ख्रिस्तावर ठेवण्याद्वारे. कन्फेसिंग दॅट जीसस इज लॉर्ड. कबुली ही येशू हा देव आहे. अँड बिलीव्हिंग इन युअर हार्ट दॅट गॉड रेज्ड हिम फ्रॉम द डेड. आमेन. मुखाने कबुली, अंतकरणात हा विश्वास की पित्याने त्याला मरणातनं उठवलं.
हा जर आपण मुखाने कबुली देतो तर आमचं तारण पक्क आहे. यालाच म्हणतात खरं ट्रू वे ऑफ सॅल्वेशन. शेवटचा चौथा मुद्दा मी इथे थांबवणार आहे. पुढच्या संडे पासून आपण द मीन्स ऑफ सॅल्वेशन बघूया. आणि आतापर्यंत आपण जे बघितलं ते मीनिंग ऑफ सॅल्वेशन होतं. आणि मीनिंग ऑफ सॅल्वेशन मध्ये आपण 4 पॉइंट बघितले. नंबर 1 होतं सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू पर्सन. दुसरं आपण पाहिलं सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू इनोसेंट ब्लड. तिसरं आपण हे पाहिलं सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू ग्रेस. चौथं काय होतं सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू फेथ. I hope you understood. Have you blessed with this word? Please share this word to others people. मी म्हणतो तुमच्या ख्रिस्ती तर नातेवाईकांना हे वचनाची लिंक पाठवा आणि मला रिपीट करून ऐका ते तुमचं किती प्रभूने प्रेम केलेलं आहे. आणि ते चर्च हे सिक्रेट, हे मिस्ट्री आहे जे प्रभूच्या वचनाने आम्हाला देव केलेली आहे. आणि मिस्ट्री आपण आपल्यापर्यंत ठेवता कामा नये, तर आपण अनेकांना देण्याची गरज आहे. आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझ्या मनापासून आभार मानतो प्रभू, जे वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे. देवा, आमचं तारण झालं आहे केवळ विश्वासाद्वारे. आणि प्रभू, तो विश्वास देखील आमच्यामध्ये उत्पन्न व्हावा यासाठी तूच प्रयत्न केलेस, तूच ते आमच्या मनामध्ये घातलं. ते बापा, आमच्या आपण काही आम्ही केलेलं नाहीये परमेश्वर. एव्हरीथिंग इज हॅपन जस्ट बाय युअर ग्रेस जीसस. इट वॉज यू हू डन ओ मास्टर गॉड, अँड वी आर ग्रेटफुल फॉर दॅट. तुझे आम्ही आभार मानतो. बापा, आम्ही तो दिवस आठवतो की आम्ही पापामध्ये खितपत होतो प्रभू, परंतु देवा तू आम्हाला शोधत आलास आपल्या सेवकांद्वारे, सेविकेद्वारे, वचनाद्वारे, मीडियाद्वारे. बापा, तुझं वचन आमच्यापर्यंत पोहोचलं का? तर बापा बरोबर मी आजच्या ह्या दुपारी तुझ्या मंदिरामध्ये बसून तुझं गौरव करावं. देवा धन्यवाद, तू माझं तारण केलं. देवा धन्यवाद, तू आमचं तारण केलं. ते हे विश्वासाच्या द्वारे तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझे खूप आणि खूप आभारी आहोत. येशू आमचा प्रभू, याच्याद्वारे मागतो पित्या, तू ऐक. आम्ही टाळ्या वाजवून देवाला आपण धन्यवाद देऊया. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.